रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. मी नुसतं माड्याबद्दलच नाही तर पंढरपूर बद्दल देखील बोलण्याचा प्रयत्न केला. पंढरपूर जिल्हा झाला ही मागणी पहिल्यांदा विधानसभेत आपल्याला जोपर्यंत हा जिल्हा होणार नाही तोपर्यंत इथली कार्यालय मोठी होणार नाही. इथं अजून नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, इथं अधिकारी येतील, वेगवेगळे एसपी ऑफिस होईल, कलेक्टर ऑफिस होईल. इथं जिल्ह्याची सगळी योजना इथं होईल. आणि आज आपला जिल्हा बघितला तर अक्कलकोट कर्नाटकला मांडरी आहे आणि इकडं भीमानगर करमाळ्याचं कुठलं टोक नगर परिषद आणि इकडून बार्शीचं टोक बघितलं आणि इकडं सांगोल्याचं टोक बघितलं तर किती मोठा जिल्हा झाला आहे. आणि आपल्या लोकांना त्या ठिकाणी सोलापूरला जाण्यापेक्षा पंढरपूर जिल्हा झाला तर आपल्या या 5-6 तालुक्याचा त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने विकास करण्याच्या दृष्टीनं आपल्याला निधीची पण कमतरता आहे, निधी देखील मिळेल अशा पद्धतीची मागणी. मग जिल्हा झाला की जिल्ह्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला विमानतळाची मागणी केली. सध्या सोशल मीडियातून नव्यानं होणाऱ्या जिल्ह्याच्या समावेशाबाबत मांडेश नावाचा जिल्हा प्रस्तावित असून त्यामध्ये दहिवडी, खानापूर, विटा, कवठे महांकाळ, जत, मंगळवेढा, सांगोला, आटपाडी या दुष्काळी तालुक्याचा समावेश प्रस्तावित असून या जिल्ह्याचे मुख्यालय हे आटपाडी येथे होणार असल्याचं वृत्त सध्या माध्यमातून आलं आहे. तर माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात पंढरपूर जिल्हा व्हावा अशी मागणी केल्याचं दिसून आलं होतं. वास्तविक पाहता एका नवीन जिल्ह्याची निर्मिती करायची म्हटल्यावर तिथं सरकारच्या सगळ्या कृषी, महसूल, वन अशा विभागांची कार्यालयं स्थापन करावी लागतात. त्यामुळं नवीन जिल्हा निर्मिती प्रक्रिया अत्यंत खर्चिक असते. त्याऐवजी शासनाकडून जिल्ह्याच्या ठिकाणी अतिरिक्त पदं किंवा कार्यालय स्थापन केली जातात. मोठमोठे जिल्हे जसं की अहिल्यानगर, नाशिक अशा ठिकाणी मात्र नवीन जिल्हे निर्मितीचा विचार केला पाहिजे अशी मागणीही सातत्यानं होताना दिसून येते. मोठमोठे जिल्हे जसं की अहिल्यानगर, नाशिक अशा ठिकाणी मात्र नवीन जिल्हे निर्मितीचा विचार केला पाहिजे. सोलापूर जिल्ह्याचे विभाजन करून पंढरपूर जिल्हा व्हावा. करमाळा ते सोलापूर, माळशिरस, नातेपुते ते सोलापूर आदी अंतर पाहता पंढरपूर हे जिल्ह्यासाठी मध्यवर्ती व सोयीस्कर ठिकाण आहे. त्यामुळं शेतकरी व सर्वसामान्य वर्गात जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी खूप लांबचा प्रवास करावा लागणार नाही अशी ही भूमिका आमदार अभिजित पाटील हे मांडताना दिसून आले असले तरी शासकीय पातळीवर सध्या असा कुठलाच प्रस्ताव नाही हे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केल्यानं पंढरपूर अथवा माणदेशी जिल्हा होणार ही तुर्तास तरी अफवाच आहे असंच म्हणावं लागेल.